हे वाटोळ करायला हे आपलेच असतात. तुम्ही बघा, आपलेच आपल्याच्या विरोधात जास्त उभा राहत. काजवा चमकत होता, साप त्याच्या मागं होता. काजवा तुमच्यासारखाच होता, माझ्यासारखा होता, विठ्ठल बाबा सारखा होता. काजवा नारायण बाबा तुमच्यासारखा होता. काजवा चमकत होतं बिचार. साप गावातलाच होता, पुढंच येऊन थांबला. काजवाही थांबला. म्हणे माझ्या मस्तीत मी चमकतो, तुझ्या आद्यात नाही मध्यात नाही, मग मला गिळायला का टपला? साप म्हणला तू चमकतो ना. अरे पण तुझ्या वाकड्यात नाही, तुझ्या आद्यात नाही, तुझ्या मध्यात नाही, कधी तुझ्या वाटेवर नाही, मग मलाच गिळायला का टपला? साप म्हणे तू चमकतो ना, पण मी माझ्या मस्तीत चमकतो ना. अरे पण तुझ्या चमकण्याचा तर मला त्रास आहे ना. असे बरेच साप काजव्यांनो तुमच्या पाठीमागं लागलेत. मग साप गिळायला टपलाय म्हणून काय काजव्यानं चमकणं बंद केलंय गाव? काजव्यानं आपल्या मस्तीत चमका. साप गिळायला आला म्हणून काजव्यानं थांबवू नये. आपलेच लोक आपल्याच्या विरोधात जातात. कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो तेच आपल्याला बुडवतं. म्हणून माणसानं 3 लोकांना कधीही विसरू नये. ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्यालाच जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला पक्क लक्षात ठेवा.